जय हिंद मित्रांनो, दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर सर. वर्ल्ड मॅप सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत की जगातील महत्त्वपूर्ण समुद्र आणि त्यांच्या सभोवताली असणारे देश. अनेक परीक्षेला विचारलेला टॉपिक आहे मित्रांनो, पुन्हा पुन्हा विचारलेला टॉपिक आहे. UPSC ला अनेकदा विचारला, MPSC ला सुद्धा विचारलाय, कंबाईन PSI STI ला सुद्धा आलेला प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आहे ते आहे सराव, प्रॅक्टिस. आणि कोणत्या ठिकाणी मॅपिंग करून कोणतं समुद्र आणि त्याच्या सभोवताली असणारे देश हे माहिती आवश्यक असणं आहे. कारण का जगामध्ये ज्या चालू घडामोडी होत असतात त्या जगाच्या नकाशामध्ये होत असतात आणि ते लोकेशन आपल्याला परीक्षेमध्ये दिलेला असतो की या ठिकाणी कोणते कोणते ठिकाण आहेत ते ओळखा किंवा फाइंड द फॉलोइंग इन द मॅप दिलेला असतो, त्या ठिकाणी शोधायचंय. आणि काही जे वॉटर बॉडी आहेत, पर्वतरांगा आहेत, काही खनिज संपत्ती आहे किंवा ज्या ठिकाणच्या राजधान्या आहेत किंवा सामुद्रधुनी असे लोकेशन करंटमध्ये विचारले जातात किंवा मोठ्या लोकांनी जी व्हिजिट केलेली आहे, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, ते सतत न्यूजमध्ये असतात, ते विचारले जातात. तर आज आपण पाहूया की जगामधील जे समुद्र आहेत आणि त्यांच्या सभोवताली असणारे देश. तर सर्वात महत्त्वाचं आहे डेड सी, म्हणजेच काय, हा मृत सागर. या मृत सागराला का असं म्हटलं जातं तर त्याची जी क्षारता आहे ती खूप जास्त आहे, म्हणजेच त्या ठिकाणी मिठाचं प्रमाण खूप जास्त आहे. माणूस त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडत नाही, म्हणून या ठिकाणी याला मृत सागर म्हणतात. आणि दुसरं कारण म्हणजे की यामध्ये सजीव काहीच नाहीत, म्हणून या ठिकाणी मृत सागर असं म्हणतात. कारण का सजीव यामध्ये राहू शकत नाही, खूप क्षारता जास्त आहे, खारटपणा जास्त आहे. तर चला तर पाहूया की सर्वात महत्त्वाचं जे ठिकाण आहे तर ते आहे मित्रांनो, ते आहे जॉर्डन, एक देश आहे. त्यानंतर इस्रायल हा देश आहे. आणि हा जो वेस्ट बँक आहे आणि हा जो गाझा स्ट्रीप आहे याला म्हणतात पॅलेस्टाईन. हा पॅलेस्टाईन देश आहे. तर लक्षात राहू द्या की हा कोणत्या ठिकाणी आहे, पॅलेस्टाईन आणि जॉर्डन या दोन्ही देशांच्या मध्यभागी आणि इस्रायलच्या दक्षिण बाजूला असणारा हा डेड सी म्हणजेच काय आहे मित्रांनो, तो मृत सागर आहे. लक्षात राहू द्या, जगातील सर्वात जास्त क्षारता या ठिकाणी आहे आणि हा जो आहे तो भूमध्य सागर आहे. तर हा झाला आपला मृत समुद्र. त्यानंतर दुसरा पाहूया, ते दुसरा आहे कॅस्पियन सी, म्हणजेच कॅस्पियन समुद्र. तर कॅस्पियन समुद्र हा कोणत्या देशांना सीमेला लागलेला आहे किंवा त्याला एकूण किती देशांची सीमा लागलेली आहे ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघूया की हा आहे कॅस्पियन समुद्र. तर सर्वात महत्वाचा आपण याच्या बाजूला असणारे देश बघूया. सर्वात महत्वाचा आहे कझाकस्तान 1, त्यानंतर तुर्कमेनिस्तान 2, त्यानंतर कझाकिस्तान 1, तुर्कमेनिस्तान 2, त्यानंतर इराण 3 आणि अझरबैजान 4 आणि दुसरा आहे मित्रांनो रशिया. तर असे 5 एकूण देश या कॅस्पियन समुद्राला बॉर्डर शेअर करतात. म्हणजेच कॅस्पियन समुद्राला एकूण जगातील 5 देशांची सीमा लाभलेली आहे किंवा लागलेली आहे. तर याची जी ट्रिक आहे मित्रांनो, तर ट्रिक खूप सोपी आहे. तर अनेक ठिकाणी ही ट्रिक आपण पाहिलेली आहे. तर जी ट्रिक आहे तर आपण पाहूया, त्याचं नाव आहे तारीख. काय आहे मित्रांनो, तारीख. तर टी पासून लक्षात राहू द्या तुर्कमेनिस्तान, त्यानंतर ए पासून राहू द्या अझरबैजान, हे झाले ता. त्यानंतर आर पासून लक्षात राहू द्या रशिया, त्यानंतर क तारीख, तर क पासून काय राहिले कझाकिस्तान, आणि आय पासून राहिले मित्रांनो इराण. हे लक्षात राहा, इराण, आणि हे झाले क. तर याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये उच्चार काय होईल याचा, तारीख. तर तारीख शब्द जर लक्षात ठेवला तर आपण कॅस्पियन समुद्र लक्षात ठेवतो किंवा तारीख कॅस्पियन असं सुद्धा म्हणू शकतो किंवा कॅस्पियन तारीख. म्हणजेच लक्षात येईल की कॅस्पियन समुद्राला लाभलेल्या देशांची जी ट्रिक आहे ती आहे तारीख आणि एकूण 5 देश आहेत. बघा पुन्हा एकदा रिव्हिजन करू. टी पासून तुर्कमेनिस्तान, ए पासून अझरबैजान, त्यानंतर र पासून रशिया आणि आय पासून इराण आणि के पासून कझाकिस्तान, हे झाले कॅस्पियन समुद्राला लाभलेल्या देशांची सीमा आणि त्याच्या भोवती मध्य भागात असणारा कॅस्पियन समुद्र. तारीख शब्द लक्षात ठेवा म्हणजे आपल्या लक्षात येईल की कॅस्पियन समुद्राच्या भोवती असणारे देश. तर दुसरा आणखीन एक भाग आहे तो आहे ब्लॅक सी. तिसरा समुद्र कोणता आहे, ब्लॅक सी, म्हणजेच काळा समुद्र.
आता त्याच्या सभोवताली असणाऱ्या देशांची सीमा हे नकाशाद्वारेच आपल्याला पुन्हा पुन्हा वाचन करून किंवा पुन्हा पुन्हा ड्रॉइंग करून लक्षात ठेवावं लागणार आहे. कुठलाही विद्यार्थी विसरून जातो, त्याचं कारण आहे की रिव्हिजन करणं आवश्यक आहे. जगातील कुठलेही सर असू द्या किंवा विद्यार्थी तो विसरतो का, तर रिव्हिजन होणं आवश्यक आहे. आपली मेमरी काय करते, जास्त दिवस फॅक्ट लक्षात ठेवू शकत नाही. मॅपिंग केल्यानं पिक्चर आपल्या किंवा चित्र आपल्या डोक्यामध्ये फिट राहतं. तर या ठिकाणी पाहूया की काळा समुद्र आहे, ब्लॅक सी आणि त्याच्या भोवती असणारे जे देश आहेत ते आपण पाहणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्वाचं आहे की काळा समुद्र हा आहे, त्याच्या सुरुवातीला आहे युक्रेन, त्यानंतर दुसरा आहे रशिया, तिसरा आहे जॉर्जिया, त्यानंतर 4 तुर्की, त्यानंतर आहे बल्गेरिया 5 आणि दुसरा आहे रोमानिया. असे एकूण 6 देश या ठिकाणी झालेले. आता याची सुद्धा एक ट्रिक आहे की बर्गर शब्द लक्षात ठेवला की हे सगळे देश लक्षात राहतात. तर पुन्हा एकदा आपण महत्वपूर्ण बघूया की ब्लॅक सी सर्वात महत्वाचा आला की आपल्याला काय लक्षात ठेवायचे, रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू होतं म्हणून हे 2 देश झाले. रशियाच्या जवळच युक्रेन आहे. त्यानंतर आशिया खंडाला आणि युरोप खंडाला जोडणारा जो देश आहे तो आहे तुर्की, तर हा तुर्की एक देश झाला. त्यानंतर आता हे महत्वाचे आहेत की युक्रेनच्या बाजूला असणारा रोमानिया, त्यानंतर बल्गेरिया, हे 2 देश आहेत. आणि रशिया आणि तुर्कीच्या मध्ये म्हणजेच आशिया खंडाकडे जाताना जॉर्जिया नावाचा सुद्धा देश आहे. आणि हा आहे ब्लॅक सी म्हणजेच काळा समुद्र आणि त्याच्या भोवती असणारे हे देश आहेत, त्यांच्या ह्या सीमा आहेत. आता हे बघूया ट्रिक. तर जे 6 देश होते मित्रांनो, तर त्या 6 देशांची या ठिकाणी ट्रिक दिलेली आहे की बघा, 1 नंबरला आहे तुर्की, त्यानंतर 2 नंबरला आहे बल्गेरिया, 3 नंबरला आहे युक्रेन, 4 नंबरला रशिया आणि 5 नंबरला जॉर्जिया आणि 6 नंबरला आहे रोमानिया. तर हे जे देश आहेत तर आपण लक्षात ठेवू शकतो की तुर्की बर्गर, BURGER, काय झालं, तुर्की बर्गर जर शब्द लक्षात ठेवला तर ब्लॅक सी म्हणजेच काळा समुद्राच्या भोवताली असणाऱ्या देशांची नावं आपण लक्षात ठेवू शकतो. हे बघा, या ठिकाणी बघा, आता डबल एकदा आपण पाहूया की तुर्की, त्यानंतर जॉर्जिया, रशिया, युक्रेन, रोमानिया, बल्गेरिया हे 6 देश आहेत. तर तुर्की बर्गर हा शब्द लक्षात ठेवायचा जेणेकरून आपल्याला काय होईल, तर 6 देशांची नावं हे लक्षात ठेवता येतील. या ठिकाणी बघा, टी पासून तुर्की, बी पासून बल्गेरिया, यू पासून युक्रेन, आर पासून रशिया, जी पासून जॉर्जिया आणि आर पासून रोमानिया म्हणजेच तुर्की बर्गर हा काळा समुद्राच्या भोवती असणारे देश आहेत. आता पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूमध्य सागर म्हणजेच याला म्हणतात मेडिटेरियन सी. आणि मेडिटेरियन जी सी आहे तर बघा की यामध्ये खूप जास्त देश आहेत, म्हणजेच काय, खूप जास्त देशांची सीमा याला लागलेली आहे. जवळपास 22 देश, नियर अबाउट 22 कंट्रीज सराउंडिंग ऑर शेअरिंग बॉर्डर्स विथ मेडिटेरियन सी. तर 22 देशांची सीमा या ठिकाणी लागलेली. महत्वपूर्ण मोठे मोठे देश आपण पाहणार आहोत जे भूमध्य सागरात आहेत. आफ्रिका खंडामध्ये पाहूया, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, त्यानंतर लिबिया, त्यानंतर इजिप्त या ठिकाणी. आणि हा आहे मित्रांनो सुएझ कॅनल. त्यानंतर 6 नंबर इस्रायल, 7 नंबर लेबनान, 8 नंबर सिरिया, 9 नंबर तुर्की, 10 नंबर सायप्रस, त्यानंतर या ठिकाणी आहे 11 ग्रीस, 12 अल्बेनिया, 13 मॉन्टेनिग्रो, त्यानंतर 14 नंबरला आहे बोस्निया, नंबर 15ला आहे क्रोएशिया, नंबर 16 स्लोवानिया, त्यानंतर 17 इटली, हे लक्षात राहू द्या मित्रांनो, हा इटली देश आहे. त्यानंतर 18 फ्रान्स, 19 स्पेन, आणखीन काही इतर बेट असतील तर ते आपण या ठिकाणी महत्वपूर्ण मोठे मोठे देश पाहिलेले आहेत. तर मोठ्या देशामध्ये 19 झाले, तर काही ठिकाणी असं आहे की 22 देश या ठिकाणी या इथं आणखीन काहीतरी लोकेशन मध्ये दिसतंय. तर एवढे देश ह्या भूमध्य समुद्राच्या बाजूला लोकेटेड झालेले आहेत. तर UPSC ला स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC ला विचारतात काय की जे समजा आता सुएझ कॅनल आहे, तर सुएझ कॅनल सतत न्यूज मध्ये असतो. द सुएझ कॅनल एव्हरी टाइम इन द न्यूज अँड करंट अफेअर्स अँड करंट अपडेट. सो UPSC or MPSC can ask the which
कंट्री बिलॉंग टू सुएज कॅनल. मग सुएज कॅनलला असणाऱ्या 2 देशांची कोणते कोणते देश बॉर्डर शेअर करतात? तर या ठिकाणी इजिप्त एक आहे, दुसरा आहे इस्रायल, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर सायप्रस हा भूमध्य सागरातील असणारा देश आहे. त्यानंतर लिबिया हा सुद्धा सारखा न्यूज मध्ये असतो. तर अशावर परीक्षा येत असतात. आणि हे जे युरोप खंड आहे हा आफ्रिका खंड आहे आणि हा म्हणजे भूमध्य सागर, जगाच्या नकाशातील मध्य भागातील सागर. आणि इकडं आशिया खंड, इकडे युरोप, दक्षिण आफ्रिका आणि इकडं उत्तर अमेरिका, अशा सगळ्या जमिनीच्या मध्य भागात असणारा हा समुद्र आहे. या ठिकाणी आपण आणखीन पाहूया. तर या ठिकाणी पहा, मेडिटेरियन सी मध्ये आपण पाहूया की विविध असे छोटे छोटे या ठिकाणी ग्रीस आहे. त्यानंतर माल्टा नावाचा एक आयलंड आहे. त्यानंतर दुसरा आणखीन ट्युनिस नाही, या ठिकाणी एवढाच एक आहे, म्हणजे 20-21 झालेले. या ठिकाणी ही राजधानी आहे. तर असे आपण भूमध्य समुद्र पाहिलेला आहे. आणि भूमध्य समुद्रातील सर्वात महत्वाचे देश आहेत लिबिया, इजिप्त, अल्जेरिया, ट्युनिशिया, त्यानंतर मोरोक्को आणि या ठिकाणी आहे स्पेन, लक्षात राहू द्या. त्यानंतर मोनॅको. हे सगळे महत्त्वपूर्ण देश आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, धन्यवाद.